इथे काही महिला ज्या आदर्श मंडळाच्या महिला होत्या त्या पारंपरिक नृत्यावरती नाच करत होत्या. त्यांचा नृत्य आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आता आपण जातोय दुसऱ्या बाप्पाच्या दर्शनासाठी. चला जाऊया. आपण इथून जाणार आहोत जगदीश चव्हाण यांच्या घरी. त्यांच्या बाप्पाचं देखील दर्शन घेऊया. चला जाऊया. हे बघा आता आपण हा जो रस्ता आहे ना हा जातो स्टँडवरती, म्हणजेच आपल्या बस स्टँडला मुख्य रस्त्यावरती जातो. जाऊया आपण. हे बघा हे आहे त्यांचं घर. आपण आलोय त्यांच्या घराजवळ. त्यांचं देखील बाप्पाचं दर्शन घेऊया. हे बघा किती सुंदर अशी मूर्ती विराजमान झाले. हातामध्ये गदा घेऊन मूर्ती आहे. आणि ही जी मूर्ती आहे ही पेणवरून आणले, जिथे ज्याला बाप्पाचं माहेरघर म्हटलं जातं त्या अशा ठिकाणून मूर्ती घेऊन आलेत. आता इथून जाणार आहोत आपण सुश्रुत राठवल यांच्या घरी. त्यांच्या देखील बाप्पाचं दर्शन घेऊया. गावामध्ये तुम्हाला आता कोण ह्यावेळेला दिसणार नाही, कारण आता सगळे गणपती बाप्पाच्या ठिकाणी नाचायला गेले. जिथे एकत्र नाचतात लोक त्या ठिकाणी सगळे गावातून लोक जातात घरोघरून. सगळे आता जिकडे तिकडे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला गावामध्ये कोणी दिसणार नाही. फक्त ठराविक ठिकाणी दिसतील जिथे बाप्पाच्या ठिकाणी नाचतायत लोक तिथेच. तर चला जाऊया. लास्ट लाईनला त्यांचं घर देखील आहे. त्यांच्या देखील बाप्पाचं दर्शन घेऊ. मी मगाशी म्हणालो ना त्यानुसार ह्या घरातले पण माणसं बहुतेक नाचायला गेलेत, कारण तिथे जिथे महिला नाचत होत्या तिथेही लोक होती. बघा किती मस्त लाईट बनवून केले. खूप जुनं घर आहे. घर बघाल ना असं घर आपल्याला किंचितच कोकणामध्ये बघायला मिळतो. हे बघा घराची रचना. आणि एवढं जुनं घर असताना देखील घराचं जे बांधकाम बघाल तुम्ही, अतिशय चांगल्या दर्जाचं बांधकाम आहे. खूप वर्ष झाली त्या घराला. बघू शकता. हे बघा खूप वेगळं घर दिसतंय. अशी घरं कोकणामध्ये बघायला मिळत नाही आता, कारण जिथे सिमेंट कॉन्क्रिटीकरण आलं तिथे सगळं संपलंय. मातीची घरं बघायला मिळत नाही. पण मातीचा घर जरी नसला, सिमेंटचा असला तरी पण जी बनवलंय ज्या पद्धतीने ते खूप वाखाणण्याजोगे आहेत. हे बघा जाऊया आतमध्ये. ती सुंदर अशी मूर्ती विराजमान झाली आहे. आणि ही पण इथून पेणवरून आणले का मूर्ती? मुंबई. ही जी मूर्ती आहे ही मुंबईवरून आणली. ज्या वेळेला ते मुंबईवरून गावी आले त्यावेळेला सोबतच बाप्पाला घेऊन आलेत. आता आपण सालदूरकर अण्णांच्या इथे आलोय. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. हे बघा ना 3-4 दिवस झाले बाप्पा आलेत आणि त्याचं जागरण होतंय. आणि म्हणून आज आराम करताय त्यांना, कारण उद्या शेवटचा दिवस आहे ना. उद्या शेवटचा दिवस जागरण करायचं आहे म्हणून थोडं जागरण चाललंय. हे बघा खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आणि ही सजावट देखील बघू शकता आपण. हो मागे बघा डेकोरेशन बघा.
श्रीफळ म्हणजेच नारळ याची प्रतिकृती बाप्पाच्या मागे साकारली आहे आणि हे बनवण्यासाठी हे बनवलंय ज्यांनी ते म्हणजे आपले सुहासदादा सालदूरकर. आज ते इथे नाही, ते मुंबईला परत गेलेत कारण मुंबईला कामाधंद्यानिमित्त असतात आणि ते एक दिवसात बाप्पाचं दर्शन घेतलं, सजावट करून परत ते गेलेत. दरवर्षी काही ना काहीतरी यांच्या इथे डेकोरेशनमध्ये काहीतरी सुहासदा करत असतो, वेगळेपण खूप वेगळेपण असतं. तर आपण अण्णा आहेत आपले, त्यांच्याजवळ चर्चा करूया थोडी. अण्णा नमस्कार. अच्छा, हे आपले अण्णा आहेत, खूप म्हणजे सगळ्या तालुक्यामध्ये म्हणजे सगळ्यांच्याच ओळखीचे असतील कारण त्यांचा खूप वर्षापासून इथे वडापावचा आपल्या स्टँडवरती धंदा देखील आहे. 30 वर्षापासून, म्हणजे मी ज्या वेळेला जन्माला देखील आलो ना तिथून यांचा धंदा आहे आणि त्यामुळे सगळ्यांना हे परिचित असतीलच. तर अण्णांना विचारूया, अण्णा आपला बाप्पा किती वर्ष झाली आज विराजमान होतोय? 27 वर्ष झाली. 27 वर्ष झाली. अच्छा, तर कोणी म्हणजे स्थापना कोणी केली होती? तुम्हीच केली होती. ओके. त्याच्यामध्ये बरेचसे म्हणजे आम्हाला हे मिळाले. अच्छा, आमच्या म्हणजे हे झाले म्हणजे मोठ्या घरातून छोट्या घरामध्ये म्हणजे आणि स्वतः नंतर आमच्या घरामध्ये प्रमुख आमच्या कुटुंबाचं घर आहे, या कुटुंबाच्या घरामध्ये आम्ही स्थापन केली ती मूर्ती. त्याच्यामध्ये कौटुंबिक एकता यावी या हिशोबाने आम्ही ते केलं होतं आणि त्याच्यानंतर मग त्याला प्रतिसाद मिळत गेल्यानंतर माझं घर त्यावेळेला गवताचं घर होतं, झोपडा टाईप घर होतं आणि नंतर आम्ही बांधल्यानंतर मग ते आमच्या घरामध्ये ही मूर्ती स्थापन केली आणि आज सर्व सहकुटुंब आम्ही सगळं एकत्र आहोत, मित्रमंडळी आमच्या बरोबर आहोत, चांगलं सगळ्याचं सहकार्य मिळते. आता सध्या कामानिमित्त माझा एक मुलगा बाहेरगावी आहे, त्याला शक्य झालं नाही यावर्षी, पण छोटा मुलगा आहे तो सुद्धा गोकुळ डेअरीमध्ये कामाला आहे. त्याचे थोडंसं प्रॉब्लेम झाल्यामुळे त्याला जावं लागलं. पण पुढची विधी जी आहे ते आम्ही संपूर्ण मित्रमंडळीच्या सहकार्याने करणार आहोत आणि विसर्जनाची जी हे आहे ते आम्ही करू. त्याची फॅमिली इथे आहे, ते सगळं आम्ही कौटुंबिक सगळं आमचं हे आहे. फक्त तो एकच आमच्यामध्ये नसल्यामुळं आम्हाला थोडीशी म्हणजे कमतरता वाटते, कारण तो सदा नेहमी उत्साही आहे आणि या बाप्पाच्या बाबतीमध्ये नेहमी प्रथम काम करणारा आहे. आता या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी कौटुंबिक बाबी आणि नोकरी या ह्याच्यातून साध्य होत नाही, तर आम्ही त्याला सूट दिली आणि ठीक आहे, तो आता पुढच्या वेळेला या वर्षी नाही डेकोरेशन काही वेगळ्या पद्धतीने करता आलं, पण पुढच्या वर्षी त्याने उत्सुकता आहे आणि पुढच्या वर्षी ह्यापेक्षा चांगलं आपल्याला हे मिळेल असं मी एक होतो. आमची मित्रमंडळी प्रसाद आणि प्रथमेश यांचं सर्वांचं मी आभारी आहे. आता रात्री या वेळेला आलं, माझी थोडीशी प्रकृती बिघडलेली आहे, मी नाचायला आमच्या मंडळासोबत गेलो नाही. त्याचं कारण असं आहे की रोजची जागरण 3-3:30 वाजतात आणि त्याच्यामुळे माझी बीपी थोडं डाऊन झालेलं आहे. त्या हिशोबाने मी मला मंडळाने पण सांगितलं की तुम्ही आराम करा, त्या हिशोबाने मी थोडा आराम करतो. तेवढ्यात आमची मित्रमंडळी आली आणि सर्वांना मी धन्यवाद म्हणतो की या रात्री सुद्धा येऊन तुम्ही आमचं शूटिंग करताय. तर चला मित्रांनो, जाऊया पुढे. अशाच आणखी बाप्पा आपल्या गावामध्ये विराजमान झाले, त्यांचं देखील दर्शन घेऊया. चला जाऊया. चला. तर आता आपण सालदूरकर अण्णांच्या इथून बाप्पाचं दर्शन घेतलं. आता आपण जाणार आहोत मोहल्ल्यामधून खालच्या गावामध्ये खालच्या वाडीमध्ये पड्याळ मंडळी आणि गायकवाड मंडळाची घरं जिकडे आहेत तिकडे जाणार आहोत आपण. हे बघा, आता आपण मूल्यामध्ये आहोत, आपण बघू शकता घरं मूल्यातली. आमच्या गावामध्ये जिथे जिथे जाल ना, असा कोणतीच जागा शिल्लक राहिली नाही जिथे गावामध्ये रोड नाही गेला. सगळीकडे घरोघरी रोड पोचलेत. महिलांचा आदर्श महिला मंडळाचा नाच पाहिला. आता आपण बघत आहोत. तर मित्रांनो, आता आपण इतर गणपती पाहिले. आता आपण आलोय हे पेंढारी कुटुंबियांचा
बाप्पा बघण्यासाठी आपण आलोय। मागच्याच वर्षी या बाप्पाला 100 वर्ष पूर्ण झाली होती आणि मला वाटतं माझ्या माहितीनुसार 101 वर्ष असेल। आणि इथे आदर्श मंडळाचे पुरुष मंडळी, आपण आता थोड्या वेळापूर्वी आदर्श महिला मंडळाच्या ज्या महिला होत्या त्या नाच करत होत्या पारंपरिक नृत्यावरती, इथे देखील त्या महिला परत मला वाटतं आल्यात। आपण जाऊया आतमध्ये, बघूया बाप्पाचं दर्शन घेऊया आणि पारंपरिक गाण्यावरती कशा पद्धतीने नाच केलं जातं ते देखील बघूया। जाऊया आतमध्ये, चला।
आता आपण इथे आलोय आणि आता आपण बाप्पाचं दर्शन घेऊया. इथे नाचकाम चालू होतं त्यांचं झालंय. आपण दर्शन घेऊया आणि निघूया. बाप्पा देखील 5 दिवसासाठी विराजमान झालेत आणि आज गौराई मातेचं देखील आगमन झालंय. दर्शन घेऊया आणि